तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांना अजूनही जमा झालेला नाही. अजूनही शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर हा पीक विमा नेमकी शेतकऱ्यांना कधी मिळणार, याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते की जानेवारी महिन्यातील 19 तारखेला पीक विम्याचे पैसे जमा होतील. आता 19 तारीख गेली आणि फेब्रुवारी महिनासुद्धा ज्या ठिकाणी संपलेला आहे. तरी शेतकऱ्यांना जे आहे खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे अजूनही या ठिकाणी मिळालेले नाहीत. तर आता नेमकी कधी मिळणार, याबद्दल या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. खरीप हंगाम 2025 आणि 26मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तब्बल 4,60,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे आहे पिकांचे नुकसान झाले होते. तर या पार्श्वभूमीवर शासकीय अनुदानासोबत प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा होती. मात्र रब्बी हंगाम संपत आला तरीही शेतकऱ्यांना जे आहे पीक विम्याचा या ठिकाणी या ठिकाणी दाव्याबाबत ठोस निर्णय या ठिकाणी झालेला नाही आणि 5,67,329 शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर अतिवृष्टीने जे आहे 4,00,000 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी बाधित झाले होते. तर जिल्ह्यातील 2025 आणि 26च्या खरीप हंगामात 5,21,000 हेक्टरवरील पीक पेरणीची या ठिकाणी झाली होती आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 4,07,000 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी बाधित झाले होते. अनेक ठिकाणी जे आहे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे खूप मोठे या ठिकाणी नुकसान यंदा 2025मध्ये या ठिकाणी झाले होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये. तरीही शेतकऱ्यांना जे आहे अजूनही पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, तर अजूनही काही शेतकऱ्यांना अजूनही बाकी आहेत. आणि जे आहे तसेच आता खरीप हंगामातील जो पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता, त्याची आता जी आहे पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. आणि सध्या जे आहे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि राज्य शासनाने हेक्टरी 8,600 रुपये शासकीय अनुदान, रब्बी पेरणीसाठी 10,000 रुपये मदत आणि तसेच पीक विम्यातून 17,000 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र यापैकी फक्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली, परंतु या पीक विम्याचे पैसे जे आहे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आणि मात्र तसे जे आहे शेतकऱ्यांची रक्कम जी आहे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न जमा झाल्यामुळे शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी वाट पाहत आहे. तर आता जे आहे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील 5,67 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला होता. म्हणजे 5,67 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता 2025मध्ये. आणि महसूल व कृषी विभागाने जे अहवाल आणि पीक कापणी प्रयोगानुसार शेतकऱ्यांना जो पीक विमा आहे हा मिळणार होता. आणि पीक कापणीचा जो अहवाल झालेला आहे आणि यामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार असल्याची या ठिकाणी सांगितले जात आहे. जो पीक कापणी अहवाल झाला त्यानुसार सुद्धा जे आहे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याची मदत या ठिकाणी मिळणे गरजेचं आहे. तरीही पीक विमा कंपनीकडून स्पष्ट भूमिका न घेतल्याची तक्रार आहे. हप्ता भरूनही पीक विमा मिळत नसेल तर योजना नेमकी कोणासाठी, असा संतप्त सवाल या ठिकाणी शेतकरी उपस्थित करत आहे. तालुकानिहाय सहभागी शेतकरी जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी जितूर आणि तालुक्यातील असून येथे 98,493 शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता. जवळजवळ 98,000 शेतकरी जे आहे जिंतूर तालुक्यामधील शेतकरी आहेत. इतर तालुक्यातील आकडेवारी जे आहे गंगाखेडमध्ये 80,000, परभणीमध्ये 82, पालममध्ये 68, पूर्णामध्ये 58,000, सेलूमध्ये 60,000 आणि पाथरीमध्ये 44,000 आणि मानवतमध्ये 37,000 आणि सोनपेठमध्ये 374. अशा प्रकारे जे आहे शेतकऱ्यांनी पीक विमा जो भरला होता. आणि विशेष म्हणजे जितूर हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघामध्ये येतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या ठिकाणी आवाज उठवणार असे त्यांनी म्हटले आहे. परंतु खरीप पाठोपाठ रब्बी हंगामही या ठिकाणी गेलेला आहे. तरीही शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान प्रश्न अजूनही मिळालेलं नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी केवळ निवेदन देऊन थांबणार की राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे मांडणार, याकडे शेतकरी आणि
नागरिकांचे या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. म्हणजे आता सध्या अधिवेशन सुरू आहे. यामध्ये खरीप पीक विम्याचा मुद्दा या ठिकाणी सरकार मांडणार का? सरकार शेतकऱ्यांना खरीप पीक विमा देणार? की आपल्याला जे आहे 1 मार्च नंतर या ठिकाणी समजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जो पीक विम्याची जी रक्कम मिळणार आहे, ही रक्कम कधी मिळणार? तर 1 मार्च नंतर जे आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम, खरीप पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मिळेल. कारण की अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन शेवटपर्यंत जे आहे शेवटपर्यंत जे आहे शेतकऱ्यांना जे आहे पीक विम्याचा, खरीप पीक विम्याची तारीख या ठिकाणी आपल्याला जाहीर करण्यात येईल, की नेमकी शेतकऱ्यांना 15 दिवसात पीक विमा जमा होतो का 8 दिवसात जमा होतो, या अधिवेशनमध्ये या ठिकाणी सांगितलं जाईल आणि त्यानुसार जे आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटपाची जी आहे सुरुवात या ठिकाणी होणार आहे. तर अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याचा शासकीय अहवाल असतानाही प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याने शेतकरी जे आहे आर्थिक अडचणीत या ठिकाणी सापडलेला आहे. आता किमान विधानसभेमध्ये तरी परभणीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी मांडला जाईल आणि लवकर पीक विमा अनुदान मिळेल अशी अपेक्षा शेतकरी करत आहे. तर शेतकऱ्यांना जो पीक विम्याची रक्कम आहे, जसं की आपण आत्ता सांगितलं, जे आता सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनमध्ये जे आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम नेमकी कधी मिळणार, खरीप पीक विमा कधी मिळणार, यामध्ये आपल्या अधिवेशनमध्ये समजणार आहे. आणि या अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांना जे आहे शक्यतो जे आहे मार्च महिन्यामध्येच ही रक्कम आहे शेतकऱ्यांना मिळेल. मार्चमध्ये म्हणजे 15 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना जे आहे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी खरीप पीक विम्याची रक्कम हेक्टरी 17,000 रुपये प्रमाणे या ठिकाणी जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तुम्ही पीक विमा भरला होता का? तुम्हीही जे शेतकरी असाल तर तुम्ही शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षेमध्ये असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. कारण की या अधिवेशनमध्ये जे आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कधी मिळेल यामध्ये समजणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे जसे सध्या अधिवेशन सुरू आहे आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे शेतकऱ्यांना आणि PM किसान योजनेच्या हप्त्यामधील जे शेतकरी आहे म्हणजे 2019 पूर्वी या ठिकाणी पात्र ठरत होते. 2019 पूर्वीचे जे आहे शेतकरी या अधिवेशन